निमगाव भोगे येथे प्रदूषण समस्या वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरविंद तायडे यांनी केली पाहणी। शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीमुळे होणारे प्रदूषण आणि स्थानिक गावांना होणारा त्रास यावर चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित आघाडीचे सचिव ॲडव्होकेट अरविंद तायडे यांनी निमगाव भोगे येथे पाहणी केली। MEPL कंपनीत राज्यातील अनेक शहरातून आणि कंपन्यांमधून घातक इंडस्ट्रियल कचरा रांजणगाव येथे धोकादायकरित्या वाहून आणला जातो। प्रक्रिया करण्याच्या नावाखाली या कचऱ्याला जमिनीत घेतलेल्या खड्ड्यांमध्ये गाडले जाते आणि त्यावर मातीचा थर दिला जातो। यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। प्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे। प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला हवे आणि लोकांच्या नापीक बनलेल्या शेतीचा आर्थिक मोबदला कंपनीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे देण्याची मागणी आहे। तसेच प्रदूषण नियामक मंडळाने होणाऱ्या प्रदूषणाची तपासणी करावी आणि MEPL कंपनीला कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। या पाहणीवेळी निमगाव भोगीचे सरपंच उज्ज्वला इचके, मान्य उपसरपंच लक्ष्मण सांबरे, अण्णापूर गावचे विद्यमान सरपंच संतोष शिंदे, त्रिदल संघटनेचे उज्ज्वला इचके, माजी आदर्श सरपंच अंकुश इचके, गहिनीनाथ जाधव, नीलू व्यवहारे, राष्ट्रीय लघुशक्ती सोशल मीडिया विभाग प्रमुख स्वप्नील जाधव, सविता इचके, आनंदराव शिवाळे, राजू रासकर, उत्तम पाडळे, सोमनाथ बनकर, नंदू भालेराव, आनंदराव भालेराव, बाबा इचके, गणेश यशवंत, बाळू जाधव, स्वामी पाडळे, बाबा पाडळे, प्रकाश इचके, महेंद्र जाधव इत्यादी उपस्थित होते। ग्रामस्थांनी MEPL कंपनीला वाढीव क्षेत्र न देण्याची आणि त्यांची मागणी त्वरित पूर्ण करण्याची गरज आहे। प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वांनी केली आहे।